पसरले वृक्ष घनदाट जलाचे पाट चहुकडे दिसती चहुकडे दिसती पसरले चहुकडे दिसती चहुकडे दिसती वरी आम्र निंब डाळिंब फुलाने बहती वरी आम्र निंब डाळिंब फुलाने बहती पसरले पसरले वृक्ष घनदाट जलाचे पाट चहुकडे दिसती चहुकडे दिसती तरु आम्र निंब डाळिंब फळाने लवती आवळा आवळा चिंच बाभुळी केळी नारळी प्रौढी मिरवीती प्रौढी मिरवीती वरी कोकिळ शुक सारिखा ईश गुण गाती वरी कोकिळ शुक सारिखा ईश गुण गाती. पर्यावरणपूरक असं छान राम मंदिराच्या सभोवताली वृक्ष दाटी पसरले वृक्ष घनदाट जलाचे पाट. जिथे वृक्ष घनदाट आहे तिथे जलाचे पाट असणारच, कारण पाऊस पडणारच तिथे व्यवस्थित. पण ते वृक्ष त्या असलेल्या तिथल्या सामर्थ्यवान पुरुषाच्या अस्तित्वाने लावून त्यांना मुजरा करतात का काय असं वाटतं. आणि वरी कोकिळ सुद्धा किंवा पक्षी सुद्धा ईशगान गातात. इतकं पवित्र असं वातावरण त्या राम मंदिराचं होतं. नित्याप्रमाणे काकडा चालायचा, पूजा चालायची आणि भोजनोत्तर एक 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 शिष्य प्रवचनासाठी व्यासपीठाकडे येऊ लागला. व्यासपीठासमोर आपापल्या जागेवर येऊन सद्गुरूंचं आता प्रवचन केव्हा सुरू होणार अशी वाट बघू लागला. थोड्याच वेळात सद्गुरू आले. आपल्या नित्य घोषणेनंतर जय जय रघुवीर समर्थ असा मोठा घोष केला आणि सर्वांकडे एकदा प्रेमभरे नजरेने सांगायला सुरुवात केली. अहो, नित्य व्याकरण म्हणा, भक्ती म्हणा, नरजन्माचं कल्याण म्हणा, अशा अनेक विषयांवरती बोलणारे सद्गुरू आज तीर्थस्थानाबद्दल बोलत होते. ते सुद्धा आपल्या खऱ्या अर्थाने जिथे शिवाचं वास्तव्य आहे आणि जिथं त्याही गंगा देखील त्याच्यामधून निघते अशा गंगा तटा वाराणसीचं ते खऱ्या अर्थाने वर्णन करू लागले. नुसतं वर्णन नव्हते, कारण गंगेमध्ये आपण कळत नकळत अनेक वेळा पाप करतो. त्या गंगेच्या स्नानात ती सुद्धा धुतली जातात असं गंगेचं वर्णन करत होते. आणि तो सदा शिव म्हणजे तो शिव म्हणजे आनंद, सदा आनंद देणारा भगवंताचं वर्णन करत होते. आणि त्या वर्णनाबरोबर सांगत होते की तीर्थाटनाचे फायदे खूप असतात. तीर्थाटनामुळे आपण प्रवासामध्ये गेल्यामुळे आपल्याला रस्त्यामध्ये एकमेकांशी कसं वागावं, एकमेकांबद्दल किंवा तिथल्या पवित्र नदींचं किंवा तिथल्या भाषा, तिथल्या सत्पुरुषांचं दर्शन होतं. तीर्थाटनाचे अनेक उपयोग होतात. त्याने आपल्याला बाहेर कसं आपण आपल्याशीच कसं वागावं हे सुद्धा कळतं. असे बऱ्या प्रकाराने तीर्थाटनाचे फायदे सांगितले आणि गंगेचं आणि त्याचं वाराणसीचं वर्णन केलं. काशीचं हे वर्णन ऐकून उत्तरेकडील आपली ही आध्यात्मिक राजधानी काशी मुलं अशी मंत्रमुग्ध झाली होती की व्यासपीठावरील वक्ता निघून गेले तरी ते बघतच राहिले होते. दुसरा दिवस आला. पुन्हा नित्याप्रमाणे काकड आरती झाली, भोजनोत्तर आणि नेहमीप्रमाणे आता व्यासपीठावरती पुन्हा सर्व मंडळी म्हणे येणार म्हणून व्यासपीठावर वक्ते आले. समर्थ रामदास स्वामी बघितलं तर नेहमीप्रमाणे शांत चित्ताने येऊन
वाट बघणारे सर्व एकमेकात कुजबुजातून दिसलं. ते खाकरून बघितलं, कोणाचं लक्ष आहे ना. मग पुन्हा जय जय रघुवीर समर्थ. सगळे दचकून जागे झाले, भरा 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 आपल्या जागेवरून बसायला लागले. पण 2-3 जणांनी धीर करून म्हणाले, गुरुदेव काही सांगू का? काशीवास महत्वाची, काशीवास महत्वाची, ऐकून या सद्विचार मनी सुचला. ते शिष्य सांगे गुरुवरा, ते शिष्य सांगे गुरुवरा, वाराणसी जाऊन पाहू चला. म्हणाले, आपण असं जे वर्णन केलं काल, वाराणसी आपल्या आध्यात्मिक राजधानी काशीचं आणि गंगेचं, आम्हाला असं वाटायला लागलंय की आपण आमच्याबरोबर येऊन आपण काशीला जाऊन यावं. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं, बसा म्हणले आणि म्हणाले, अरे बाळांनो, आपण सगळे जर काशीला गेलो तर ही रामरायाची उपासना कोण करणार? ह्या मंदिराचं सगळं कामकाज आपण सगळे असतो म्हणून चालतं. मग ते समर्थांचे शिष्य तयार हो. ते म्हणाले, राष्ट्रगुरु श्री समर्थ त्यांचे, राष्ट्रगुरु श्री समर्थ त्यांचा, सत्शिष्यही जाहला नामे अज्ञानाची शोभला, नामे अज्ञानाची शोभला. नामसे अज्ञान ज्ञान परी, नामसे अज्ञान ज्ञान परी, गुरुकृपा जाहली तयाने सीतापती मोहिला, तयाने सीतापती मोहिला. ज्ञान अज्ञान होतं, पण इतकं त्याचं तेज होतं. म्हणाले, बाळ, अरे हा सर्व मंडळी, ते समर्थांचे शिष्य, हा अज्ञान, हा बोलाराम तयार आहे इथं राहून एक करायला. म्हणाले, अरे आपण सगळे असते म्हणून होतं, तू एकटा राहशील, एकटा करशील? गुरुदेव, आपला आशीर्वाद असेल आणि आपला अनुग्रह असेल तर करीन. आपल्या गुरुवरती एवढी श्रद्धा असणं, मग आपल्या ताकदीच्या बाहेर कामं होतात, हा आपले स्व अनुभव आहेत. तसं ते बाळ म्हणाले की करीन, फक्त मी लहान आहे, मला पुन्हा पुन्हा समजून सांगा आणि वाटलं तर लिहून द्या, असं म्हणाले समर्थांना. समर्थ सांगती अज्ञाना, जाणीव हेची ठेवी मना. समर्थ सांगती अज्ञाना, हेची ठेवी मना. प्रभाते उठून सत्वर, प्रभाते उठून सत्वर, काकड आरती तुची करी. प्रभाते उठून काकड आरती तुची करी. प्रत्यही सांभाळी दीक्षा मागुनी, आणि बा भिक्षा. प्रत्यही मागुनी या भिक्षा. करोनी पाकयोग्य काळी, भोजन रामाला घाली. करोनी पाकयोग्य काळी, भोजन रामाला घाली. हे बघ, हे सगळं थोडं पुढे मागे झालं, तू एकटा असला असेल, पण योग्य वेळेला स्वयंपाक करून 12 वाजता बरोबर रामरायाला नैवेद्य मात्र गेला पाहिजे. बाकी पूजा थोडी पुढे मागे झाली काहीतरी चालेल, पण एवढं मात्र सांभाळ. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे रामराय जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. गुरुजी, आपण मला ती ताकद द्या, मी नक्की करेन. इकडे मुलांची बाकीच्यांची तयारी चालली होती, काशीला यात्रेत जायची, ते सगळे तयार होते आणि गुरुदेव त्यांच्या समोर रामदास स्वामींचं आहे. काय विचारावं की खऱ्या अर्थाने केशरी त्रिपुंड भाळा, गळा तुळशीच्या माळा. कफनी टोपी शोभे त्याला, कफनी टोपी शोभे त्याला. पादुका पायाला रामदास स्वामी. अशी तेजपुंज मूर्ती आणि सर्व
जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीरामचा घोष करत हे काशीला बाकीचे सगळे निघाले. आणि हा सकाळपासून त्याने आवरलं बऱ्यापैकी आणि जसा जमेल तसा स्वयंपाक केला पटकन. आणि 12 वाजता सद्गुरूंनी सांगितलं होतं काही बाकी पुढे आलं तरी चालेल, पण 12 वाजता तू तिथे आला पाहिजेस. आणि रामरायासमोर ताट ठेवलंय. ताट पुढे ठेवून या, ताट पुढे ठेवून या, मध्यानी विनवी रामरायाला, मध्यानी विनवी रामलायाला. भक्त प्रेमांकित तू, भक्त प्रेमांकित तू, थोडेही गोड करून घ्यायाला. अशी विनंती करू लागला. समोर ठेवलं. त्याला वाटलं सद्गुरूंनी सांगितलंय म्हणजे रामराय आता जेवायला येणार म्हणून वाट बघत बसला. अहो दुपार झाली, संध्याकाळ झाली, रामराय कुठे येत आहेत. मोठ्या मोठ्याने आळवायला लागला. रामाची भजनं पाहुण्यात येत. शरण तुला मी या पदाला मल्हारमधलं गाणं म्हणतो पण आता पाहुणे 8 झाले त्यामुळे अनेक रामरायाला आळवू लागला. शरण सलामी राम पदाला, श्रीरामाचे वेड जीवाला, श्रीरामाचे वेड जीवाला. असं रामरायासमोर अनेक तऱ्हेने रामरायाला आळवू लागला. रामराय कुठले येतात असे. ऐसे झाले सप्तदिन, श्रीराम करिना भोजन. 7 दिवस झाले. अहो हानी पण एक पाण्याचा थेंब घेतला नाही की अन्नाचा कण घेतला नाही. नुसता रामरायाची रोज पुन्हा प्रसाद करून आणायचा, बसायचा, रामरायाला आळवत बसायचा की तुम्ही कधी येताय. एक दिवशी म्हणाला कान करिसी भोजना, रामा कान करिसी भोजना. मन मोहन तू मेघश्यामा, मन मोहन तू मेघश्यामा, कान करिसी भोजना, रामा कान करिसी भोजना. नाहीत स्वामी तव सेवेला, नाहीत स्वामी तव सेवेला, म्हणून काहा कोपची केला, बोला श्रीराम, रामा बोला श्रीराम. कान करिसी भोजना, रामा कान करिसी भोजना. देवा माझे सद्गुरू नाहीत सेवेला म्हणून नाही करे खात तू. मध्यम मध्ये पुरिया खूप विनवणी करायला लागला. आणि आता जरी न जेवता दिसता, जरी न जेवता दिसता, करीतो प्राणार्पणा मी आता. जरी न जेवता दिसता, करीतो प्राणार्पणासी मी आता. धोंड्यावर नारळसा, धोंड्यावर नारळसा, आपटून घेईन आपुला माथा. कळवळीला आलो पोर म्हणाला आता झाला नाहीत ना तर हे मस्तक आपल्या पायावर आपटून जीव देत. बघितलं तरी राम आले नाही. आता मात्र निश्चय केला आणि मान खाली घेऊन आपटणार. तेवढ्यात रामराय आले. उचलला, अरे बाळा, अरे असं कधी देव जेवतात का म्हणून जवळ घेतलं, अंगावरनं हात फिरवला. तोही समर्थांचा शिष्य वरती बघितलं म्हणाला मग देव कधी बोलतात का, आणि देव बोलत असतील तर जेवायला काय हरकत आहे. अहो जेवायला माझ्यासाठी नाही हो, माझ्या सद्गुरूसाठी तरी जेवा हो. त्याची ती विनवणी ऐकली, सद्गुरूवरचं प्रेम ऐकलं
आणि लक्ष्मणाला आणि सीतामाईला खूण केली. म्हणाली कर तयारी. मारुतराय तिकडं लांब बसले होते. मारुतरायानं बोलवलं. मारुतराय खूप करून बसले, यायची तयार नव्हते. मारुतराय म्हणले या ना पटकन. अहो देवा मी तुम्हाला सांगतोय हे जेवण आपल्याला महागात पडणार आहे, हे जेवाच्या भानगडीत पडू नका. अरे त्याचं सद्गुरूवरचं त्याचं निष्पाळ प्रेम बघ, त्याची तयारी बघ. तो आज मी जेवत नाही म्हणून तो आज प्राण द्यायला तयार आहे, त्याचं देऊ का प्राण. म्हणाले. सगळे बसले आणि नित्याप्रमाणे वदनी कवलं घेऊन पंगतीला सुरुवात झाली. तेवढ्यात रामराय म्हणाले मी तुझं ऐकलंय पण आता तू माझं ऐकलं पाहिजेस. काय म्हणे तूही आमच्याबरोबर आता पंक्तीला बसला पाहिजे. काय भाग्य बघा भगवंता, आपल्या सद्गुरूचं प्रेम आपल्यावरती शिष्यांवरती की भगवंताच्या पंक्तीला बोलायला. तेवढं नाही 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 तर आपण जेवा, आपण 12 वाजता जेवा एवढंच माझ्या सद्गुरूने सांगितलं. आपण करा मग मी जेवेन. हे बघा मग आम्ही जेवणार नाही. नाही नाही म्हणे. मग त्यांच्याबरोबर बसला आणि अशी अंगत पंगत रोज सुरू झाली. छान असं आनंदात चाललं होतं. पण एक दिवशी 12 वाजले तरी हा आलाच नाही. आता भगवंताला त्याचं प्रेम भक्तीचं प्रेम लागलं. आता भक्त आला नाही म्हणून त्यांची तळमळ व्हायला लागली. अरे 12 वाजून गेले अजून आला कसा नाही. म्हणून प्रत्यक्ष खोलीत गेले भगवंत. बसले होते फुरगडून ते असं करून. काय रे बाळ, अरे 12 वाजले अजून आला नाहीस. देवा काय झालं काय ते सांग. देवा मला सांगा माझ्या सद्गुरूंनी काय सांगितलं होतं की तुम्हाला 12 वाजता जेवायला प्रसाद घ्यायचा. तुम्हाला दिलं की हे तिघही येतात म्हणे. त्यांना कळायला नको का मी एवढं लहान आहे. बरं मग तुझं म्हणणं काय. तरी उद्यापासून मातोश्रीने करावे भोजन, हनुमंताने सडा सन्मार्जन, ऐसी सेवा करावी. एवढंच ना. मारुतराय म्हणलेच देवा मी सांगत होतो ना हे झेंगट गळ्यात येईल की नाही. काय म्हणे काय हरकत काय, लक्ष्मणाने फुलं आणली. पण थांब मारुतराय, अरे बाळ मला सांग तुला मनासारखं ह्या तिघांची मी तुला मला सांग आता मला काय काम. ओ नाही 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 तुम्ही फक्त 12 वाजता जेवायला या म्हणे, तुम्हाला काही काम नाही. माझे गुरु काय म्हणते, तुझ्या गुरुचं ऐकतोस आणि त्याच्या गुरुचं ऐकत नाहीस का. मी सांगतो म्हणून मला काहीतरी सेवा दे. नाही हो तुम्ही ह्या तिघांनी मला मदत केली तरी बास आहे. हे बघा मग आम्ही येणार. नाही 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 मग तुम्ही म्हणताच आहात तर हे तुमचं ते सहाण आहे ना फार मोठी हो आणि ते खोड एवढं जड आहे ते मला तेवढा गंध उघडून ठेवा रोज. ठीक आहे मी तुम्हाला. आणि एखाद दिवशी उशीर झाला तर आपलं तेवढं गंध लावून घ्या. पांडुरंग हरी. आता भक्ताची मिजाज बघा. सत्पुरुषाची कृपा झाली तर काय भक्ताचं भगवंतापर्यंत नातं तयार होतं. आणि असंही काही दिवस चालले आणि सुरू झाले. आणि एक दिवस असं झालं पुन्हा आता आपल्याला 8ला 10 कमी आले त्यामुळे पटकन आले आणि 12 वाजले तरी हा परत आला नाही. म्हणून पुन्हा भगवंत आता तळमळायला लागले आणि म्हणाले अरे आता काय झालं, याचं सगळं मनासारखं चाललंय. म्हणून गेले पुन्हा म्हणाले बाळ तुझ्या मनासारखं सगळं चाललंय आणि आता आज का नाही तू प्रसाद घेऊन आलास. देवा सांगू का खरं सांग ना म्हणे. अन्न हे पूर्ण ब्रह्म ना. हो मग कालच्या एवढ्या भाकऱ्या उरल्या आहेत आणि सीतामाई नवीन भाकऱ्या थापायला लागल्या आहेत. मग तुझं म्हणणं तरी काय. करूया काला ना आज जाय भिक्षेला, करूया काला ना आज जाय भिक्षेला. कुस्करुनी या शिळी भाकरी, कुस्करुनी या शिळी भाकरी, दधी तक्राते घालून त्यावरी, सुंदर फोडणी देऊन त्यावरी, सुंदर फोडणी देऊन त्यावरी, करीतो नैवेद्याला ना आज जाय भिक्षेला, करूया काला ना आज जाय भिक्षेला. एवढंच ना करू ते पण करू आपण हरकत नाही. आणि सीता मातोश्रीने सांगितलं छान असा कुस्करून सीता मातोश्रींचा हात त्याला लागला, कुस्करला, छान दही दूध त्याच्यावर घातलं, फोडणी दिली आणि आता म्हणाले आता मात्र आमच्याबरोबर बसून अंगत पंगत झाली पाहिजे.
आणि सर्वजण बसले. पदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुगाचे. श्लोक झाला आणि प्रत्येकाने घास याचा घ्यायला लागले. ह्याचा घास इथपर्यंत आला आणि घळा 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 अश्रू यायला लागले. अरे बाळा, आता तुझ्या मनासारखं सगळं चाललंय ना, आता काय झालं? सद्गुरूंची आठवण झाली. येतील थोड्या दिवसात, ते पण येतील. नाही हो, हा काला त्यांना फार आवडतो. बर, ते आल्यावर आपण परत काला करू. हा काला आत्ताच्या आत्ता त्यांना द्यावासा वाटतोय. मारुतीरायांना कळलं हे झेंगट आपल्या गळ्यात येईल म्हणून मारुतीरायांनी त्यांनी आजच्या भाषेत तिथनं कलटी मारली. हां, तिथनं निघून गेले. पण रामराय सोडतात का? मारुतीराय, तुम्हाला माहिती आहे हे काम तुमच्यासाठी मी देवा तुम्हाला सांगत होतो, या भानगडीत पडू नका. तुम्ही परत पडला. आता हे काय सांगतो हा मुलगा, ते सगळं ऐकत बसायचं का? अरे, त्याची भक्ती बघ, त्याच्या गुरुवरचं प्रेम बघ, त्याचं ते सगळं बघ आणि मग तरी ठरव. घ्या महाराज, घ्या ती शिदोरी घ्या. आलीत मंडळी, पटकन घ्या, नाहीतर काय होईल, उशीर होईल आपल्या कीर्तनाला. म्हणून मारुतीराय म्हणाले घ्या. ती शिदोरी बांधून घेतली आणि म्हणाले बसा खांद्यावर. मनोजवम मार्दतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्वजं वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. मारुतीराय, तुम्हीच हे काम करू शकता. तो म्हणाला हो बाळा, डोळे मीट, ती तुझी शिदोरी घे बरोबर. आणि निघाले. म्हणाले की तू एक काम कर, मी सांगितलं की डोळे उघड. आणि म्हणून मारुतीराय अहो मनोजम ते मनावर वेगाने गेलेले आणि थोड्या वेळातच लगेच म्हणाले उघड डोळे. हां, आलं. ते झाड दिसतंय का? त्या झाडाखाली तुझे गुरु बसलेत. हां, पळालंच. थांब थांब थांब, पळू नकोस, मी सांगतो ते नीट ऐक. हे बघ, तुझे गुरु विचारतील तू कधी निघालास, कधी आलास, कधी पोचलास, कोणी बरोबर आहे का? एकाचंही उत्तर माझं नाव सांगू नकोस, आधीच सांगून ठेवते. तू काही सांग पण माझं नाव सांगायचं नाही. हो 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 म्हणून जाऊ का? पळत सुटला आणि गेला आणि आपल्या गुरुच्या पायावर लोटांगण घातलं. समर्थांनी बघितलं, अरे अज्ञाना, तू इथं काला घेऊन आला आपल्याला. अरे हो, पण तू आत्ता इथं कसा? कधी निघालास? आत्ता. आणि आलास कधी? आत्ता. तुझ्याबरोबर कुणी आहे का? आता सद्गुरूंशी खोटं बोलणं अशक्य. आणि मारुतीरायाने दम दिलेला. म्हणाला महाराज सांगितलं असतं हो, पण मारुतीरायाने दम दिलाय. माझं नाव सांगशील तर बघ. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. सांगितलं कुठे आहेत? मारुतीरायांकडे हात दाखवला. दोन समर्थ शिष्य, रामदाळांचे शिष्य, त्यांची गळा भेट झाली. आपल्या संपूर्ण शिष्याचं मारुतीरायांनी वर्णन केलं की ह्याचं आणि सर्व शिष्यांचं रामरायांनी कल्याण केलं. रामराय तिथून निघाले, सर्व मारुतीराय सर्वांना घेऊन गेले आणि सर्व शिष्यांचं कल्याण केलं. कोणी? एका सद्गुरूमुळे. एका सद्गुरूच्या शिष्य ज्याने खऱ्या अर्थाने सद्गुरूची आज्ञा मानली. आम्ही सद्गुरू करतो, पण सद्गुरूची आज्ञा मनोमन पाळणं, त्या इतक्या छोट्या बाळांनी सुद्धा आज सद्गुरूची आज्ञा पाळली तर केवढं मोठं पुण्य पदराला बांधलं. स्वतःचं तर कल्याण झालंच झालं, इतर शिष्यांचं पण झालं. हे करावं म्हणून तुकाराम महाराज आम्हाला पूर्वरंगामध्ये सांगतायत, भैरवीच्या सुरामध्ये. सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. धरावे ते पाय आधी धरावे ते पाय आधी. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. आपणा सारीखे करीती तत्काळ
आपणासारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ दयाल नाही काळ वेळ दयाल सद्गुरु वाचोनी सापडे न सोय तुका म्हणे कैचे म्हणे कैसे आंधळ हे जन गेले विसरून खऱ्या देव गेले विसरून खऱ्या देव सद्गुरु वाचोनी सापडे न सोय सद्गुरु वाचोनी सापडे न सोय मागितलं तो हेची दान देगा देवा तुझा विसरण शरण भावा तुझा विसरण आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व न लगे मुक्ती धन संपदा देई सदा न लगे मुक्ती धन संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व सुख करता